तर साधारणतः 43 पर्यंत यापोमध्ये तबिथा उर्फ दुर्कस या नावाची कोणी एक शिष्या होती. ती सत्कृत्य व दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्याने तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवली. लोक यापोजवळ असल्यामुळे पेत्र तिथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावयास उशीर करू नका. तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तिथे पोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेली. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्याच्याबरोबर होती. तेव्हा तिची अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली आणि मग पुढीकडे वळून म्हटली, तबिथे उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया व प्रार्थनेचं सामर्थ्य पाहत आहोत. प्रार्थनेची साक्ष याविषयी आपण चिंतन मनन करत आहोत. प्रार्थनेचं उत्तर कसं मिळतं या विषयावर सातत्याने आपण गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून या विषयाला आपण वचनाच्या माध्यमातून शिकत आहोत. मला पुन्हा एक वार सांगायचंय, मिशन सत्य वचन या मिशनचं एकच काम आहे की लोकांपर्यंत सत्य पोहोचवणं. आणि हे सत्य पोहोचलं पाहिजे की आम्ही प्रार्थना केल्यानंतर आमच्या प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आहे का, आमच्या प्रार्थनेमधून ती साक्ष निर्माण होती का, आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं का, आमच्या प्रार्थनेच्या द्वारे आमचं जीवन आशीर्वादित होतं का, आमच्या प्रार्थनेच्या द्वारे इतरांचं तारण होतं का, आमच्या प्रार्थनेच्या द्वारे इतरांना एक चांगला मार्ग समजत आहे का, आमच्या प्रार्थनेच्या द्वारे इतरांपर्यंत एक चांगली सुवार्ता पोहोचत आहे का. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी प्रार्थना केल्यानंतर अशक्य जी गोष्ट आहे, या जगामधल्या संपूर्ण जगामध्ये जितके काही डॉक्टर्स असतील असा एकही डॉक्टर नाही की तो मेलेला मनुष्याला पुन्हा एक वार जीवदान देऊ शकतो, मेलेल्या मनुष्याला पुन्हा एक वार उठवू शकतो. तुमच्याकडं अरबो खरबोची जरी रक्कम असली, किंमत जरी असली तरी माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, जगातली अशी एकही डॉक्टरी निघली नाही किंवा असा एकही काही संज्ञा निघली नाही की जेणेकरून ती मनुष्याला मेल्यानंतर देखील उठवू शकते, त्याला ती पाहू शकते, बोलू शकते, ती चालू शकते ती व्यक्ती. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, अशाच प्रकारचा एक प्लॅन मायकल जॅक्सन नावाचा एक नॅशनल लेवलला जो एक डान्सर होता, त्याच्याकडे इतकी काही अमाप संपत्ती होती, अरबो खरबो. तर त्याने विचार केला की मी मरणार नाही, त्यासाठी मी बरीच अशी खबरदारी घेईन. आणि मग त्यांनी सगळी डॉक्टरची टीम त्याच्या घरामध्ये लावून दिली. सगळ्या गोष्टी त्याला चेकिंग करून मिळत होत्या. एकही गोष्ट अशी नव्हती की ती त्याला चेकिंग करून मिळेल. इव्हन त्याच्या घरामध्ये बाहेरून येणारी हवा देखील चेक केल्या जायची आणि त्या हवेमधले असणारा नायट्रोजन देखील काढून टाकायचे आणि फक्त ऑक्सिजन त्या घरामध्ये कसं येईल इथपर्यंत सिस्टीम त्या ठिकाणी एक सायन्सच्या माध्यमातून त्यांनी लावून ठेवली होती. प्रत्येक प्रकारचं अन्न, पाणी, सगळ्या प्रकारच्या गोष्टी, त्याचे वस्त्र, त्या वस्त्राच्या पासून त्याला होणारा साईड इफेक्ट, प्रत्येक गोष्ट डॉक्टर लोकांच्या बुद्धीनुसार जेवढे काही त्यांना प्रयत्न करता येईल तेवढे सुरक्षा कवच त्याला दिली. परंतु ते मायकल जॅक्सनला वाचू शकले नाही. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, या ठिकाणी तुमची प्रार्थना मरणाऱ्या व्यक्तीला उठवू शकते. तुमची प्रार्थना एक मेलेल्या मुर्द्याला जिवंत करू शकते. तुमची प्रार्थना जिवंत असणारे चालते बोलते मुर्दे जिवंत करू शकते. मी तुमच्याबरोबर आलेला एक चालता बोलता मुर्दा आहे. जर माझ्यामध्ये आत्मिकता नाही, माझ्यामध्ये धार्मिकता नाही, माझ्यामध्ये जर देवाला आवडणाऱ्या काही गोष्टी नाही, माझ्यामध्ये जर सत्कृत्य नाही, माझ्यामध्ये दानधर्म नाही, माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या देवाला आणि समाजाला जर आवडणाऱ्या गोष्टीच नाहीत, तर मी एक मुर्दाच आहे. आणि म्हणून ह्या मुर्द्यामध्ये जान टाकून, ह्या मुर्द्यामध्ये आत्म्याची ओतणी करून, ह्या मुर्द्याला एक आत्मिक स्पिरिच्युअल जीवन देणारा माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त आहे. याची सुंदर अशी साक्ष प्रेषितांचं कृत्य आम्ही ज्यावेळेस पाहतो त्या कृत्याची हेडलाईन्स आहे प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 40 मध्ये. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. कुणाला बाहेर काढलं माहिती का? पेत्राने त्या बॉडीजवळ तोंड जोडून घेणारी, त्या बॉडीच्या नावाने हाय हाय करणारी, एक दुःख व्यक्त करणारी, एक समाधान द्यायला आलेली, किंबहुना त्या दुःखामध्ये सांत्वना द्यायला आलेली, किंवा त्याला पूर्णपणे मृत घोषित करून निवांतपैकी सर्टिफिकेट देऊन बसणारी लोक, अविश्वासी. या ठिकाणी ज्यावेळेस दुर्कस मरण पावली, ह्या लोकांनी तिला काय केलं की तिला आंघोळ घातली व्यवस्थितरित्या.
घेऊन जायला आंघोळ वगैरे सगळं घालावं लागते ना, अशा प्रकारचे घालून सजून मस्तपैकी ठेवली, फक्त बॉडीच घेऊन जायची बाकी राहिली होती. तेवढ्यात त्या गावाच्या शेजारी देवाचा सेवक त्या ठिकाणी होता आणि तो सेवक त्या ठिकाणी असल्या कारणाने त्या सेवकाला समजलं, त्या सेवकाला आमंत्रण मिळालं, त्या सेवकाला फोन केला असेल, त्या टायमिंगला नसेल फोन, पण तो त्या सेवकाला निरोप पाठवला आणि तो सेवक त्या ठिकाणी आला. आल्याच पहिले त्यांनी काम केलं. हे अविश्वासी ना आखे हाकलून दिले त्या माडीवरच्या खोलीत. तुमच्या प्रार्थना जर ऐकायच्या असतील तर पहिल्यापासून तुमच्या मधला विश्वास हकलून द्या, अविश्वास, आणि विश्वासाला जागा द्या. आमच्यामध्ये अविश्वास असल्या कारणाने आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. या ठिकाणी असंच घडलं. तुम्हाला असं वाटू देऊ नका की केवळ पेत्रस त्या ठिकाणी एकटाच महाभाग धार्मिक होता, प्रार्थनाशील होता, तोच एकटा देवाचा शिष्य होता, त्याचाच एकट्याचा विश्वास होता. शक्यच नाही. कारण याच्यापूर्वी त्या लोकांना सुवार्ता पोहोचवलेली होती. याच्यापूर्वी स्वतः ती मुलगी जी आहे किंवा ती शिष्य जी आहे, या ठिकाणी लिहिलं याकोमध्ये तबिता उर्फ दुर्कस या नावाची कोणी एक शिष्य होती. ऑलरेडी जी मरण पावली ती शिष्य होती, ती बिलिव्हर्स होती, ती प्रार्थनाशील होती, ती नीतिमान होती, धार्मिक होती, सत्कृत्य करणारी होती, दान धर्म करणारी होती आणि एकदाच नाही तत्पर असायची. कायम कायम त्या सेवेमध्ये ती तत्पर असायची. पुढे ती मरण पावल्यानंतर लोध यापोतोल असल्यामुळे पेत्र तिथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली. कुणी पाठवलं? शिष्यांनी. बाकीच्या शिष्यांनी सांगितलं जा पेत्र साहेबांना घेऊन या, आजही असंच हे आमचे इथले शिष्य आहेत, इथं बरं नाही वाटत का? आमची प्रार्थना ऐकत नाही का? जा गंगावणे साहेबाकडे घेऊन. गंगावणे साहेबांची प्रार्थना नाही ऐकली का? जा पीटर सिल्वे साहेबाकडे घेऊन. पीटर साहेबांची नाही ऐकली का? जा तिकडे डेनियल राजकडे घेऊन. त्यांची नाही ऐकली का? गदरदिनाकडे घेऊन जा. तिथं नाही ऐकली का? रेनाल्ड मोदीकडे घेऊन जा. अरे तुम्ही दुनियात कुठेही जरी गेली तर तुमची प्रार्थना ऐकण्यात येणार नाही जोपर्यंत तुमच्यामध्ये विश्वास नाही. या ठिकाणी हे जे शिष्य आहेत पेत्राबरोबर काम करणारे, हे अल्पविश्वासू आहेत. यांच्यामध्ये कन्फ्युजन झालं, यांच्यामध्ये दम नव्हतं, यांच्यामध्ये सामर्थ्य नव्हतं, यांच्यामध्ये विश्वास नव्हता, यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं देवाचं कार्य करण्याचा पॉवर नव्हता. कारण यांनी तो पॉवर मिळवलाच नाही. आतापर्यंत आम्ही फक्त दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक देऊनच चाललो, आमच्या खांद्यावर घेतली नाही. मोडला तर दुसऱ्याचा खवटा मोडून आमचं काय? माझ्या प्रिय भावांना बहिणी नाही वाटलं, आमच्यासाठी पालक वर्ग प्रार्थना करते आणि मग आम्ही नीट हो आणि मग प्रार्थनेचे उत्तर मग पालकांचंच देईल. तुम्ही काय नुसते बिर्याणी खायला येत का? मग तुम्ही कधी प्रार्थना करणार? तुमच्या प्रार्थनेचं उत्तर कधी मिळणार? इथं आपण वचन टू वचन हा विषय शिकत आहोत. मी माझ्या मनचं याच्यामध्ये एकही टाकत नाही. मी पुन्हा एक वार तुम्हाला रेफरन्ससाठी ते वचन वाचून दाखवतो. पुढे 38व्या क्रमांकाच्या वचनामध्ये आहे, लोध याकोब जवळ असल्यामुळे पेत्र तिथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकलं. हे शिष्य गेले त्या माहितीला, यांनी ऐकलं अरे आपले मोठे पास्टर तिकडे येतं. काय या ठिकाणी पेत्र, पास्टर पेत्र, रेव्हरंड पेत्र, बिशप पेत्र, काय महागुरु स्वामी, कोणते 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 कोऑर्डिनेटर भंतीजी काजी हबबा जेवढे कोणते आहेत ना, ते साहेब तिथं येतं, त्याला पॉवरफुल आहेत आणि तुम्ही काय आहेत मग? आणि म्हणून आम्ही गीत गाताना आराधनेचं वेळेस गीत गायलं. त्या गीतामध्ये आम्ही गायलं, नामधारी ख्रिस्ती बनून जगण्याचा अर्थ नाही. कशाला जगता? विधर्मी बना डायरेक्ट, नका करू ख्रिस्ताचा स्वीकार. जर तुम्हाला ख्रिस्ताचा स्वीकार करून जर अविश्वासूचं जीवन जगायचं असेल, ख्रिस्ताचा स्वीकार करून जर प्रार्थना दुसऱ्याकडूनच करून घ्यायची असेल आणि ख्रिस्ताचा स्वीकार करून जर तुम्हाला स्वतःच्या प्रार्थनेचं उत्तरच मिळत नसेल तर काय करता? पशुतुल्य समान लोकांचं जीवन जगण्याची पद्धत झालेली. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी बाकीचे शिष्य दुसऱ्या शिष्यांची वाट पाहतात प्रार्थनेसाठी की पेत्र येईल, निश्चित काहीतरी करील आणि मग तुम्ही काय करता? तुम लढो हो कपडे सांभाळतील, जायचे कपडे घेऊन पळून. त्याचं काय सांगता येते? सध्याचे पाळक लोक झगे घेऊन जाते दुसऱ्याचे निघून. ते म्हणते नाही, एलिया स्वर्गात गेला आणि एलियाचा झगा पडला ना, मग तो आलिशाला भेटला, मग आलिशाने अंगावर घेतला ना, आलिशाला दुप्पट सामर्थ्य मिळालं, वचन देऊन पुढे निघून जाते. आज फक्त हे झगे घालून हिंडणारे, आता मी पण घालतो, आज नाही घातला, पुढच्या लाईव्हला आलो 100% घालीन. तुमचा झगा आहे का टायकोट आहे का साधे कपडे, ज्याच्याकडे नाही. तुमचे आत्मिक वस्त्र कसे आहे, आत्मिकता कशी आहे, अंतःकरण कसं आहे, तुमचं सत्कृत्य कसे आहे, तुमचा दानधर्म कसा आहे, तुमची प्रार्थना करण्याची पद्धत काय आहे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं
का? तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य मिळतं का? तुमच्या प्रार्थनेतून साक्ष निर्माण होती का? तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं का? तर नुसतं खबा 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 डबा डबा डबा, काही बागड्या फोडीत येतं, काही डोकं फोडीत येतं, काही काय काही खबाटा आणि त्यात काय करतात? याला नाही म्हणे सामर्थ्य. प्रार्थना करताना लय अंग हल्लं आणि लय झिंज्या मोकळ्या केल्या. काही काही स्त्रियांना लय मोठा पवित्र आत्मा मिळतो, लय उतू जातो असा, जसं काय दूध उतू चाललंय, फेस येतो चांगला शॅम्पू लावल्यासारखा. त्याच्यात सामर्थ्य नाही. तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही किती मोठ्या आवाजात प्रार्थना करता त्याला सामर्थ्य म्हणत नाही. तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही तुमच्या शरीराची किती आक्रोश करता याला सामर्थ्य म्हणत नाहीत. तर तुमच्या प्रार्थनेमध्ये आत्मिकता किती आहे, सत्य किती आहे, परमेश्वराविषयी आदर सन्मान ममता समभाव विश्वासूपणा आज्ञापालन किती आहे. आणि त्या प्रार्थनेतून अनेक लोकांना आता वेगळीच सवय लागली अन्य भाषा बोलायची. एका बहिणीला अन्य भाषेची येत नव्हती, बरेच दिवस झाली चर्चला जात होती. मग तिला प्रश्न पडला आता काय करायचं. अनेक दिवसापासून मी चर्चला जाते परंतु मला काही अन्य भाषा काही येईना. आणि मग अनेक लोक मला म्हणते कदाचित या सिस्टर इतक्या दिवस जाऊन धार्मिक काय राहिले नाहीत. तिने केली मनानेच बोलायला सुरुवात. कधी वडाऱ्याचे 2 शब्द, तर कधी लंबाणाचे 2 शब्द, तर कधी मातंग समाजाच्या मध्येच वळका, तर मध्ये काय काय. हे अशा भाषा डुप्लिकेट नाही, याला सामर्थ्य म्हणत नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणीने आईवडिलांना तुमचे जे काही बोबडे शब्द साध्या सोप्या भाषेत गावरान असले तर गावरान वापरा, शुद्ध असले तर अशुद्ध करू नका. काही काही लोक शुद्ध भाषेत इतकी प्रार्थना करते ते शब्दच अशुद्ध पडत येतो. पार रफारचा उकारचा काना होऊन जातो. याला सामर्थ्य म्हणत नाही. लोकांना असं वाटतं की मी काहीतरी एक नवीन केल्यानंतर लोक माझ्याकडे पाहतील आणि मग माझ्याकडे गर्दी होईल आणि मग सगळे लोक माझ्याकडे येतील. अशीच कंडिशन झाली सध्या. जिथं मोठा मॉप ना तिथं लोक जातात. तिथं सामर्थ्य नाहीये, तिथं साक्ष पण नाहीये, तिथं उत्तर पण नाहीये. आणि जरी तुम्हाला ते लोक व्हिडिओच्या माध्यमातून काही साक्ष फेकीत असतील ना, त्या मनाने फेकीत येत. मी तुम्हाला प्रूफ देतो. गेल्या 22 वर्षात माझ्या अनेक पालकांचे माझ्याकडे प्रूफ आहेत की डुप्लिकेट साक्ष लोकांपर्यंत पोहोचणं करणं, लोकांना प्रभावित करणं, लोकांना आपल्या मंडळीत जमा करणं आणि लोकांचं दानपत्र देणगी दशमोज आणखीन फलानं दिसताना सगळं लुटणं. हायचे आशीर्वाद पण गायब. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आईवडिलांनो, या ठिकाणी लोक यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी 2 जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावायला उशीर करू नका, नाही तर तवर प्रेत घेऊन पुरायला जाते. लवकर या पेत्र साहेब. आजकालच्या पाळकवारकाला जर फोन केला ना, एक बंधू झोपी गेले येतं का लवकर, ते म्हणू प्रार्थनेला येतो बरं का, पुराण्याची सगळी प्रक्रिया मी करतो. त्यांना माहिती तसं नाही, याला उठवायला या येतात का बघा. जेवढे कोणते आहेत ना हेडलाईन्सला एवढ्यांचे नावं घेतले, मुद्दाम म्हणून मी नावं घेतली. गांगवणे साहेब, मी काही कोणाच्या बापाला घाबरत नाही. गांगवणे साहेब, पीटर सिल्वे साहेब, डॅनियल साहेब, दिनकरन साहेब, रेनोल्ड बोलके साहेब, त्यांना फोन करायला येतात का बघा. ते प्रार्थना करायला येते पण उठवायला येणार नाहीत. त्याचं पण कारण आहे. हे कारण आम्ही शोधले पाहिजे. त्याच्यासाठी माझ्या प्रिय भावांनो बहिणी आईवडिलांनो, हे ज्या बॉडीचं मरण आहे ना, हे मरण आहेच. याला कुणी चुकलं नाही. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला ते सहन करावंच लागलं. याचा अर्थ या मरणाविषयी मी बातचीत करत नाही. तर आत्मिक मरण जे आहे ना आमचं, ते झालं नाही पाहिजे. त्या ज्या गोष्टीतून आम्ही उठलो पाहिजे. आणि हे येऊन तुम्हाला काही सुवार्ता सांगणार नाही. यांना जर सांगितलं ना एखाद्या मनुष्याला उठवायचंय, मेलाय तो, यांच्या पहिल्या बत्त्या लागते. यांना हेच कळणार नाही आत्मिक मेलाय की जगिक मेलाय. हे इतके डोक्यात हँग झालेले आहेत ना दानपत्रासाठी, यांना कळणार सुद्धा नाही. लागलं तर कार्यक्रम झाल्यावर एखाद्या सेवकाला फोन करा, त्याला माझा एक माणूस मेलाय, त्याला उठवायचंय. त्याला प्रश्न पडून बत्त्या लागते, घाम फुटून त्याला असं डपा 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 रुमालाने पुसायला सुरुवात करीन. त्याला काय माहिती हो आत्मिक याला जिवंत करायचंय का जगिकरित्या जन्म, अजून काही लोकांना हे माहिती नाही. आणि म्हणून आम्ही सातत्याने गेल्या मिशन सत्यवचन अहमदनगर पोलीस मुख्यालय जिवंत हंगामाच्या मंदिरामधून सातत्याने गेल्या 1.5 वर्षापासून प्रार्थना या विषयावर चिंतन मनन आते नाही. आणि आणखीन बराच वेळ जाणार आहे.
जोपर्यंत तुमच्या प्रार्थना ऐकायला येत नाही, जोपर्यंत तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य निर्माण होत नाही, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण होत नाही, जोपर्यंत तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, जोपर्यंत तुम्ही सक्षम बनत नाही, जोपर्यंत तुमच्याच प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसाठी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत प्रार्थना हा विषय कंटिन्यू असणार. कुणाला आवडो नाही तर नाही आवड. कारण आज आमच्या प्रार्थना खूप महत्वाची आहे. क्षणोक्षणाला आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. आपण विषय तो चूज काय केलेला आहे? कारण प्रार्थनेची गरज आहे. स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याने गुणसंपन्न, आत्म्याने फलद्रूप, आत्म्याचा गर्भ असणारा, आत्म्याने परिपूर्ण असणारा, स्वतः तोच आत्मा असणारा, तो देखील प्रार्थना केल्या त्याने. गेतसेमने बागेमध्ये अशी प्रार्थना केली की जसा आपला घाम पडतो ना तसं रक्ताचे थेंब त्याचे त्या गेतसेमने बागेमध्ये पडले. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना. आमचं जीवन प्रार्थनाशील जीवन पाहिजे. आमचं जीवन दुसऱ्यावर अवलंबून नाही पाहिजे. पालक साहेब येतील आणि मग प्रार्थना करतील. पालक साहेबाला येऊन जायशील खुडूक होऊन पालक साहेब डायरेक्ट पीठी जवळ येतील. आम्ही प्रार्थना करणं खूप. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की तुम्ही तुमच्या पालक साहेबांना फोन नका करू प्रार्थनेसाठी, 100% करा. पण त्याच्यापूर्वी तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करा, विश्वास ठेवा आणि देवाच्या सेवकांना तुम्ही विनंती करा. त्यांचं काम आहे प्रार्थना करायचं, ते नक्कीच येतील. जे येणार नाहीत ना त्यांच्या चर्चला जाऊ नका. बिनधास्त मी सांगतो, जाऊ नका. जर तुमची काळजीच घेत नाही तर जाता कशाला? नुसतं दान पात्र उठायला? तुमच्या तरुणांना फक्त जगातल्याच गोष्टी शिकवल्या जातात, आत्मिक काही होत नाही. पाठवू नका तुमचे तरुण. तुम्ही आज भले त्याच्यापेक्षा तुम्ही घरी बसा, कोणत्याच चर्चला जाऊ नका, काही अडचण नाही. आता गेल्या 2 वर्षापासून लॉकडाऊनमध्ये कोण लोक चर्चमध्ये गेलेत? मग कोणते विधर्मी झालेत? धार्मिकच आहेत ना. उलट चर्च बंद झाल्यापासून अनेक लोक धार्मिक बनले, उलट प्रार्थनेशील बनले, सामर्थ्यशील बनले, साक्ष निर्माण झाल्या, उत्तर दनादन मिळाले. आता पालक साहेबांना काही कोणी जादा फोन नाही करीत, लय इमर्जन्सीसाठीच करते. प्रार्थनेचं उत्तर मिळणं खूप महत्वाचं. या ठिकाणी हा विषय शिकत असताना आम्ही पाहतो की जे बाकीचे जे शिष्य त्या पॉडीजवळ होते ना, ते म्हटले दुसऱ्या शिष्याकडे बोट केलं. आमची ती स्थिती. मी प्रार्थना केली, माझा विश्वास नसतो, मग कुणीतरी दुसऱ्याने प्रार्थना करायला पाहिजे. बरं ठीक आहे, दुसऱ्याने केली, तिथंही बरं नाही लागलं. अहो विश्वासच नाही ना. मग तुम्ही ते रॅनड बँकेने जरी प्रार्थना केली, दिनकर साहेबांनी जरी केली, आणि डेलराजने केली, पीटर सिल्वीने केली, गंगावणे साहेबांनी केली, पास्टर राजू आलाटने जरी केली ना, तुम्हाला साक्षीच नाही. मी मुद्दा म्हणून ह्या सगळ्यांचे नावं काय घेतले तुम्हाला बरेचसे, या सगळ्यांचे नावं तुम्हाला माहिती तोंडपाठ येतात. म्हणून लाईव्हला जेवढे जुडलेत ना, मला माहिती तुम्ही कुठून कुठून आहात, पुण्यातून आहात, नाशिकमधून आहात, मला माहिती. तर तिथं हे लोकांचे नावं माहिती आणि म्हणून मुद्दा म्हणून हे नाव घेतले. यांचा अपमान करण्याची माझी अजिबात इच्छा नाही आणि त्या दृष्टिकोनातून मी घेतले पण नाही. एक तुम्हाला समज यावी त्याच्यामध्ये मी माझं नाव पण घेतलं. म्हणजे मला सांगायचं आहे की आमचा जर स्वतःचा विश्वास जर नसेल तर आम्ही कुठल्याही सेवकाकडे जाऊन प्रार्थना करून या काही फरक पडणार नाही. मात्र तुम्ही लुटल्या जातात तर तुम्ही स्वतः प्रार्थना करा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी मिळतात. एक तर तुम्हाला पाळक लोक लुटणार नाही, दुसरी गोष्ट तुम्हाला टाइम वेस्ट जाणार नाही, तिसरी गोष्ट तो पाळक तुमची साक्ष दुसऱ्याकडे चिपकून देणार नाही. घरच्या घरी नीट झाल्यावर तुमची साक्ष कशाला तू सांगत. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे, त्यावेळेस आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. या ठिकाणी आपण पुढे पाहूया. तेव्हा पेत्र त्याच्याबरोबर गेला तो. तिथे पोहोचतात त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिली आणि दुःखच त्याच्याबरोबर होती. तेव्हा ती जी अंगरखती वस्त्री करीत असते ती त्यांनी दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले. तुमची प्रार्थना जर करायची असेल ना, पहिल्यांदा सगळं बाहेर काढायचं. घरातलं सामान फेकून नका देऊ, नाही तर सांगतात पास्टर राजू आलाटने सगळं बाहेर फेकायला लावले. ह्या अंतःकारणातलं जेवढं गबाळ आहे ना, जेवढा कचरा, घाण, खरवड, काय मीपणा, आमपणा, गर्व, अभिमान, व्यक्त, खुशालकी, लबाडकी, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, कणणं, कुठणं, काय काय असेल ना, हे सगळं पहिल्या बाजूला काढून टाका. ह्या गोष्टी तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही. प्रार्थना करायची, कुकरच्या शिट्टीकडे लक्ष द्यायचे. 2 झाल्यात, आता मटण दळत आहे काही 3ऱ्या शिट्टीला, आणि उठून मध्ये जा, प्रभू मला क्षमा कर. कशासाठी? त्या कुकरच्या याच्यासाठी. असे मला बातमी पाहिली. मी स्वतः अनेक कुटुंबामध्ये प्रार्थना केलो आणि प्रार्थनेला बसणाऱ्या बहिणी मध्येच उठून गेलेले आहेत त्या कुकर बंद करायला. मी स्वतः पाहिलेले आहेत. मी कधी डुप्लिकेट साक्षी देत नसतो. मी डायरेक्ट लाईव्हला जे असेल ना ते सरळ सरळ जे घडलेले ना तेच सांगत असतो. आणि मी नावानिशी पत्त्या सकट सांगतो, यासाठी की त्या साक्षीला कुणी नाकारू नये. जे रिअल आहे ते रिअल. बरेचसे लोक आहेत प्रार्थनेला बसत येतात, तिकडे दुसरं कुणी आलं तर लगेच हॅलो हाय कसं आहे
ठीक आहे, नंतर या आम्ही प्रार्थना करतो. अरे मग प्रार्थना करते तर कशाला बोंबलत उठून गेली दरवाजापर्यंत? आळू दे. आणि ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 20 मध्ये म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. ज्यावेळेस तो दार ठोकीत होता तेव्हा कानाचे पडदे तुमचे शिवलेत का? तेव्हा कानाचे पडदे बंद आहेत, तेव्हा मूकबधीर झाली, त्यावेळेस कानाला ऐकू येईना. आणि ज्यावेळेस एखादी मैत्रीण मित्र किंवा एखादा देणारा व्यापारी कुणी असेल, दूधवाला चायवाला कोण जे असेल ते नुसता आवाज केला का लगेच पळत जातात. आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाला किती वर्षापासून जन्मल्यापासून आतापर्यंत तो आवाजच देतोय. रोज 24 आवर्स केव्हाही परमेश्वर तुम्हाला आणि मला आवाज देतो, यासाठी की त्याची इच्छा आहे की त्याने आमच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये हृदयामध्ये यावं आणि आम्हाला आशीर्वादित जीवन द्यावं. तो जर आमच्या जीवनात आला ना तर प्रार्थनेचे सामर्थ्य किती राहील, प्रार्थनेचे साक्ष कशी राहील, प्रार्थनेचं उत्तर क्षणोक्षणाला मिळेल. आमच्या जीवनात तो नाही, फक्त आम्ही व्यर्थ प्रार्थना करू. फक्त हे दे फलन दे बिस्तन दे मागा, तुम्ही 100% मागा. देव म्हणत नाही तुम्ही भिकाऱ्यासारखं रोडला बसून दे ग माय करा पोतं टाकून, असं नाही म्हणत. तो काबड कष्ट करण्याची तुमच्या ताकदीनं काबड कष्ट करा, व्यवसाय करा, बिझनेस करा, कामकाज करा, बिगारी काम करा, गवंडी काम करा, रंगारी काम करा, पेंटिंग काम करा, काय दुनियात जेवढे काय काम असतील ना ते करा, काही कामाची लाज नाही. जर हातपाय तुटलेले असले ना तर मग मंदिराची मी पत्ती देतो. तुम्हाला तरी 1-2च मंदिर माहिती असतील, मला माहिती कोणत्या मंदिरात जाऊ किती धंदा होतो, तिथं जाऊ पोतं टाकून बसा, पण देवाच्या नावाने काही भीक मागू नका. प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला 100% मिळेल. परंतु आमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आम्ही बाजूला टाकल्या पाहिजे. आम्ही पाहत आहोत की पेत्राने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. पहिलं पेत्रमध्ये पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले. पहिल्याने पेत्राने सगळ्यांना बाहेर काढले. आज आम्हाला प्रार्थना करायचं असेल ना तर आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या कटुता बाहेर निघल्या पाहिजे, आमच्या अंतःकरणातली अशुद्धता बाहेर निघली पाहिजे, आमच्या अंतःकरणातला मळ बाहेर निघला पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये असणारे एखाद्या विषयीची खुन्नस बाहेर निघली पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये असणारा अविश्वास बाहेर निघला पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये जेवढ्या काही घाणी भरलेल्या आहेत ना सगळ्या साफसूफ करायच्या. आताच आम्ही चर्चमध्ये आलो किंवा आपण घरात जातो किंवा बंगल्यामध्ये जातो तर त्या टायमिंगला स्वच्छता राखल्या जाते, केर कचरा वगैरे बाहेर काढल्या जाते, सगळं बेडशीट वगैरे गाद्या उशा सगळ्या क्लिअर ठेवल्या जातात, पासून एकदम चकाट, जिथल्या तिथं वस्तू डेकोरेशन. आणि मग लोक म्हणतात वाव हाऊ ब्युटिफुल हाऊस, किती सुंदर घर आहे, किती छान बंगला आहे, किती हे, अरे इथं बघ ना बाबा किती घाण आहे. हे झाडीतात का तुम्ही? कधी प्रार्थना केली, कधी विनंती केली, कधी विश्वास ठेवलाय, कधी सत्कृत्य केली, कधी दान धर्म केलाय, कधी चांगल्या गोष्टी केल्या, कधी मनापासून देवाला स्वीकारले? ह्या सगळ्या घाणीनं इथं फक्त चकाट. मी बघा किती छान कपडे घातले, व्हाईट, एकदम व्हाईट, कुठंतरी एक डाग आहे तो बरोबर दिसत. हा डाग देखील तुम्हाला आणि मला स्वर्गाच्या राज्यात जाऊ देणार. धार्मिक जीवन असं पाहिजे. बाहेरचे कपडे तुमचे कसे असू, तुमचं घराचं डेकोरेशन कसं असू, तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, मिडल क्लासचे असा, देवाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमचं अंतःकरण मात्र सर्वात मोठं श्रीमंत पाहिजे. म्हणून तो म्हणतोय की जगामध्ये आपल्या स्वतःसाठी संपत्ती धन साठवून ठेवू नका. त्याला गंज लागती, कसर लागतो, चोर येते, लय धोपटीत येत. मोकार बेंतिकचे दागिने गळ्यात घालून बाजारात घालू नका. आता लोक दागिने आता गळाच कापून नेतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडली, दिखाऊ मालन फसाव धंदा करण्याची लय धार्मिकता आम्हाला लय आमचा फेस यायला लागला त्या धार्मिकतेचा. माझे सगळे मेसेज असेच एक कडू, सत्य, कटू, मन अंतःकरणाला राग आणणारे, चिड निर्माण करणारे, परंतु हे परिवर्तन करणारे आहे. ह्या मेसेजची गरज आहे. कायमच गुलाबजाम दिले म्हणजे मी काही लोकांच्या दानपात्रावर जीवन जगत नाही. सरळ स्पष्ट आहे. मला देवाने हातपाय सगळं दिलंय. मी स्वतः काबाड कष्ट करतो आणि पौलाने जशी काम करून सेवा केली ना तसंच करतो. पौल जसा बिनधास्त बोलायचं ना तसंच मी पण बोलतो. आणि आमचे आदरणीय संजीवदादा पाटोळे देखील असंच बोलायचे. म्हणून या संस्थेचं नाव आहे ना मिशन सत्यवचन ठेवलेलं आहे. सत्य आणि जिवंत हंगामाचं मंदिर. आता हंगाम चालू झालाय जिवंत राहण्याचा. माझ्या प्रिय भावांना बहिणींना आवडलं, मी तुम्हाला सर्वांना कदाचित या लॉकडाऊनच्या नंतर कदाचित ज्यावेळेस चर्चेस उघडल्या जातील, मी आज जिवंत हंगामाच्या मंदिरामध्ये सर्वांना प्रेमाचा आग्रहाची विनंती करतो, या आणि सत्य जाणून घ्या. माझ्या चर्चमध्ये गर्दी करण्यासाठी अजिबात येऊ नका. भले आम्ही आमचे 4, 5, 8 मुटके असतो ना तरी आम्ही प्रेज द लॉर्ड.
हो तू जितक्यांना तारणाच्या मार्गात जायचे ना, जितक्यांना सत्य समजून घ्यायचे ना, जितक्यांना परमेश्वरच्या आध्यात्मिकमध्ये वाढायचं ना, तर जिवंत देवाचं मंदिर, जिवंत आगमाचं मंदिर, पोलीस मुख्यालय तुमच्यासाठी सदैव उघडं राहील. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या प्रथम आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनात, अंतकरणात, मनात असणाऱ्या सर्व कुकल्पना बाहेर काढून टाकाव्या लागतील. इथं त्यांनी लोकांना बाहेर काढलं, कारण हे लोक अविश्वासू होते, हे अल्पविश्वासू होते. हे पेत्राला गचंडलं असतं, येणी प्रार्थना करता करता पेत्राने डोळे बंद केले असते ना, मला कोणी एखादी बुक्का घातला असतात, याला काय अकलीचं भाग्य करणार, मी याला नाही तर प्रार्थना करायला नाही खुशाल, याला समजते का काही, हे म्हणलं. हे कन्फ्युजन होण्यापेक्षा याला बाहेर काढून. आणि मग बाहेर काढल्यानंतर पुढं पेत्र त्या ठिकाणी लिहित आहे, मग पुढीकडे वळून म्हणजे बॉडी शरीराकडे वळून म्हटले, तबिथे म्हणजे तुर्कस, तबिथे उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. डोळे उघडले त्या चक्क मेलेल्या मुलीनी. आता तरी वचन ऐकून डोळे उघडा नळ्यांनो. कवर डोळे बंद करून दूध पिता. मांजरीला वाटतं मला कोणीच बघत नाही, ते डोळे बंद करीत दूध पिती वाटीच्या वाटी. तिला वाटतं मला कोणीच बघत नाही. परमेश्वर तुम्हाला पाहत आहे, परमेश्वर मला पाहत आहे. आणि परमेश्वर केवळ बाह्य स्वरूप पाहत नाही, तर परमेश्वर अंतःकरण देखील पाहतो. कारण दैवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वराचं पाहणं मनुष्यासारखं बाह्य स्वरूपाचं नाही, तो परमेश्वर अंतःकरण पारखणारा देखील देव आहे. या ठिकाणी त्याने प्रार्थना केली. त्या ठिकाणी आपण पाहतो की तो त्या ठिकाणी गुडघे टेकतो. सगळ्यात मुद्दा आपण जो मुद्दा पाहिला, पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. काय करून? गुडघे टेकून. लोकांचे तर गुडघे मोडले. आता गुडघे टेकायला कोणीच नाही आहे की नाही. गुडघे टेकायची फॅशनच गेली आता सध्या. गुडघा हाणायची फॅशन आली, गुडघ्यावर कोणी येत नाही. ठीक आहे माझे प्रिय भावांनो बहिणीला आवडलं, तुम्हाला जर पॅरले झालेलं असलं तर नका येऊ गुडघ्यावर. तुमच्या गुडघ्याला असे खड्डे पडले असले तर नका येऊ. तुमच्या वाट्या ढाळलेल्या असल्या तर नका येऊ. हे झालं शारीरिक. गुडघे टेकणं म्हणजे लीन होणं. ठीक आहे, तुम्ही गुडघे नका टेकू बॉडीनुसार, काही अडचण नाही. तुम्ही खुर्चीवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकता, गादीवर बसू शकता, तुम्ही कशावर काही. कारण देवाचं वचन असं आहे की चालताने, उठताने, बसताने, निसताने, मार्गस्थ असताने तुझ्या सदैव मुखी अंतःकरणात असो. त्याच्यामुळं ओरिजिनल शरीराची कशी ऍक्शन केल्यावर प्रार्थनेचं उत्तर मिळेल हा भाग वेगळा आहे. काही लोकांना असं हात हलवल्यानं आरडलं का प्रार्थनेचं उत्तर मिळतं. काही लोक म्हणतात झोपून प्रार्थना केल्यावर उत्तर मिळतं. काही लोक म्हणतात गुडघे टेकल्यावर. अरे बाबा, हे गुडघे नाहीत, हे आत्मिकता. गुडघे टेकणे म्हणजे कसं बघा, असं तुम्हाला दाखवतो का असं लीन नम्र होणं, त्याला काय म्हणतात? लीन होणं, नम्र होणं, परमेश्वरासमोर सादर होणं, परमेश्वरासमोर झुकणं, परमेश्वराचा आदर करणं, परमेश्वराचा सन्मान करणं. दुसरं काय? आता त्या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहतो की त्या उदाहरणामध्ये असं लिहिले, ख्रिस्त शिष्यांचे पाय धुतो. मग आता पाय धुतो म्हणलं आम्ही घ्यायचे पाय धुवायचे. जरी धुतले तर आम्ही प्रेज द लॉर्ड. मी देखील काही वर्षापूर्वी माझ्या मंडळीतल्या सगळ्या प्रिय लोकांचे जितक्यांच्या बाबतीस्मे झालीत ना, जितक्यांचं प्रभू भोजन विधी द्यायचो ना, प्रत्येकाचे पाय धुतल्याशिवाय देतच नव्हतं. मी स्वतः माझ्या जीवनामध्ये ते कृती केलेली आहे. ओरिजिनल मी स्वतः लोकांचे पाय धुतले, पाय पुसले देखील आणि मग त्यांना प्रभू भोजन विधी दिली. पण याचा अर्थ असा नाही की पाय धुतले म्हणजे मी लय मोठा एक धुतल्या तांदळाचा झालो. पाय धुणं म्हणजे नम्र होणं, लीन होणं, त्याला आदर देणं, त्याला सन्मान करणं, आपल्यापेक्षा थोर मानणं, याचा त्याचा अर्थ आहे. पण ज्यांना जैविक पद्धतीने पाय धुणं विधी करायची ते करू शकतात. आम्ही प्रेझुलॉन आम्ही देखील करतो, मी देखील केलेली आहे आणि इथून पुढे देखील करेल ज्या ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस. अडचण काही नाही. परंतु केवळ बाह्य स्वरूपाची धार्मिकता काही कामाची नाही. आता या ठिकाणी गुडघे टेकलेत, मी पण गुडघे टेकलेत. हे गुडघे तुम्हाला दाखवण्यासाठी टेकलेत, ओरिजिनल थोडी टेकवलेत, तुम्हाला ऍक्शन म्हणून दाखवले ना. मग लोक पण असेच करतात. लोकांना काय वाटतं की मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना केली म्हणजे लय, अरे गुडघे म्हणजे तुला त्याचा आमिष आहे. गुडघे टेकले म्हणजे तुला असं वाटलं की परमेश्वराकडे मी जरा थोडंसं माझ्या शरीराला त्रास दिला ना, मग परमेश्वराला कळ वाटत. कळ परमेश्वराला वाटणारच नाही का. तर गुडघे टेकलेत पण अंतःकरण मात्र नीट नाही. अंतःकरण ज्याचं नीट आहे, लीन होणं, नम्र होणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं त्या ठिकाणी प्रार्थनेचं उत्तर आपण पाहत आहोत. प्रार्थनेचं सामर्थ्य आणि साक्षीचे 1-2 मिनिटांमध्ये संपवतो, कारण आपला पण वेळ झालेला आहे. या ठिकाणी पुढं तो लिहित आहे की तेव्हा तिने डोळे उघडले
व पेत्राला पाहून ते उठून बसले. पहिल्यांदा डोळे उघडा गाड्या तुम्ही. माझा मेसेज एकदम साध्या सोप्या भाषेत याच्यासाठी असतो की सर्वसाधारण लोकांना समजावा. अजून लोकांचे डोळे बंद. डोळे उघडा, आत्मिक नेत्र उघडा. हे डोळे मग बटाट्यासारखे मोठाले अंड्यासारखे, एखाद्याने पाहिलं तर घेऊन चक्कर येऊन पडणं असे डोळे ना काही काही काय बस असं जबरदस्त. त्या डोळे नाही, आत्मिक डोळे उघडा. कारण देवाचे वचन तुमच्या आणि माझ्या पावलाकरता दिवा आणि प्रकाश आहे. कशासाठी? दिसण्यासाठी. मग हे आत्मिक नेत्र उघडा. आणि उघडल्यानंतर त्या ठिकाणी वचन पुढे सांगतंय व पेत्राला पाहून ती उठून बसली. दुसरा नंबर सांगितलंय त्यांनी डोळे उघडले आणि पेत्राला पाहिलं. आता आम्ही डोळे उघडतो पण पाळकाला पाहतो, आम्ही देवाला पाहतच नाही. आता तुम्ही म्हणा पाळक साहेब इथं पेत्रच आहे. हो, पेत्रालाच पाहिलं, पण मी सगळा विषय तुम्हाला पेत्राचं फक्त नाव घेतलंय. पण तो त्या अध्यायामध्ये आत्मिकतेचा इशारा काय होता हे सत्य लोक सांगत नाही. ते फक्त सर्रास हे वचन सांगतात, हे असं झालं तसं झालं. हे नाव मात्र पेत्र आहे, पण तो तुम्ही आहात. दुर्कस आहे ते तुम्ही आहात. दुर्कस आहे तुम्ही, पेत्र आहे तुम्हीच, मेलेले तुम्हीच, आणि आता तुमच्याकडे बघणारे तुम्हीच. कारण तुम्ही जर आत्मिक नेत्र उघडले तर तुम्ही परमेश्वराकडे पाहाल, देवाकडे पाहाल, प्रभू येशूकडे पाहाल, वचनाकडे पाहाल, सत्याकडे पाहाल, आज्ञा पालनाकडे पाहाल, प्रार्थनेच्या सामर्थ्याकडे पाहाल. पण तुमचे डोळेच बंद आहेत. आणि म्हणून पहिल्या प्रथम डोळे उघडा, प्रार्थनेचं उत्तर मिळेल. त्याच्यानंतर डोळे उघडल्यानंतर प्रभू येशूकडे पहा, पालकाकडे पाहू नका आणि माझ्याकडे चुकूनही पाहू नका. परमेश्वराकडे पहा. डोळे उघडा, परमेश्वराकडे पहा आणि प्रार्थना करा. प्रार्थनेच्या उत्तरामध्ये ते दुर्कस नावाची जी मुलगी आहे ती उठून बसलेली आपल्याला पाहायला मिळते. एक सगळ्यात मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो प्रार्थनेचं सामर्थ्य. म्हणून निश्चित माझे प्रिय भावांनो बहिणींनो, प्रार्थना करा, प्रार्थनेत जागृत असा. एक नाही, दोन नाही, तीन नाही, आमची प्रार्थना 100% ऐकायला येईल असं समजू नका. मी लई दिवसापासून प्रार्थना करते आणि ऐकायला घाबरू नका, काय ते करू नका, हताश होऊ नका. कारण तिकडच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की मी तुमची परीक्षा सहनशक्तीच्या पलीकडे पाहणार नाही, तर त्यातून निभावण्याचा तुम्हाला मार्ग पण दाखवा. परमेश्वर ऐकेल, निश्चित ऐकेल. पुढे पाहूया आपण. मग त्याने तिला हात देऊन उठवले. आता याजक लोक हात देऊन उठवित आणि तेच हात तोडून टाकीत. का उठवतात माहिती का? उठवलं नाही याजक लोकांनी, मग ते हात धरून उठवलं, मग ते हात असे खिशात जाते, पाकिटात जाते, मग ते नोटा काढावं लागते. याच्यासाठी ख्रिस्ताचा हात धरा. ख्रिस्त तुमच्याकडून नोट घेणार नाही, ख्रिस्त तुमच्याकडून काहीच घेणार नाही. लोकांनी पालकाचा हात धरला, मग पालकाला दिले बोट, पालकाने खवटात तोडून टाकला नाही. आपण नाही का उठो बोट धर म्हणलं तर येणी तर पुरा. मी तर म्हणतोय खवटाच तो आला त्यांनी, तुम्हाला हातच राहिले नाही, तुम्ही दुसऱ्या हाताने देतात. एवढं तुम्ही धार्मिक जास्त प्रमाणापेक्षा. देण्याने तुम्ही केवळ तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही, तुम्ही अंतकरण दिल्याने. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्ही देऊ नका, 100% द्या, 100%. बायबल तर असं सांगतं दशमूळ द्या, पण मी तुम्हाला सांगेन 100% द्या. कारण तुम्ही जितके देता ना त्याच्या अनेक पटीने परमेश्वर तुम्हाला देईल. परंतु हे मन पण अंतकरण पण द्या. रुपयाबरोबर 500 रुपये दानपत्र टाकले ना तो 500 चांगल्या गोष्टी पण टाकून द्या. त्याच्यात आहेत का काही दानात आहे का तुमच्यामध्ये एक तरी चांगल्या गोष्टीची 500 रुपयाची नोट टाकता ती आणलेली अशी दुसऱ्याची लुटून तुमचं काय जाते? तुम्ही काय वावरात काही तिकडे काय कांदे खुरपायला येतात का तुमच्या पालखीन बाया? आणि तुमच्या पालक वर्ग ऊसामध्ये रोट टाकी देत का? आणि म्हणून तुम्ही द्या, तुम्हाला दिले जाईल. कारण ही देखील जी स्त्री आहे, यापोमध्ये तबिता नावाची, दुर्कस या नावाची कोणी एक शिष्य होती. ती सत्कृत्य व दान धर्म करण्यात तत्पर असते. सत्कृत्य पण करा, चांगल्या गोष्टी पण करा, दान पण द्या. योग्य त्या मनुष्याला द्या, योग्य त्या संस्थेला द्या, योग्य त्या मिनिस्ट्रीला द्या, योग्य त्या सेवकाला द्या, योग्य त्या पाळक, पास्टर, रेव्हरंड, फादर, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, भंतेजी, हबब, काय जेवढे कोणते रेवे खबे असतील ना द्या तुम्ही. पण त्याच्याबरोबर सत्कृत्य देखील करा. आणि त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो अनाथ, विधवा, ज्यांना हात पाय तोंड काय कान नाही, ज्यांना काही काम करता येत नाही, अशांना जर दिल्यानंतर एकदम बेस्ट, सगळ्यात बेस्ट. ज्यांचं पोट फुटायला लागलं त्यांच्या पुढे तुम्ही गुलाबजाम चांगले 5 किलो नेवतात आणि त्याच्या पुढे ठेवतात, त्याचं पहिलंच पोट फुटायला लागले. आणि जो इकडं पार त्याचं पोट खपाट गेले, तो पार मरायला लागले, त्याला तुम्ही शिळे भाकरही नाही देत. हे कोणतं तुमचं सत्कृत्य? हे कोणतं तुमचं दान धर्म?
याने कोणत्या तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल आणि काय तुमच्या जीवनात सामर्थ्य मिळेल आणि काय तुमच्या जीवनात साक्षी मिळणार आहे. जे करायचे ते करीत नाही, जे नको करायचे ते करतात. जिथं बसायला गर्दी नाही तिथं उन्हात तर पडतात. इथं एवढं मोठं सभा मंडप आहे, भरपूर लोक बसतील, इथं तर पडत नाहीत. इथं फक्त याच्या दिवशी येतात. मी पण पाहिले 2-3 वर्षापासून. हे असलं का पुरं चर्चच्या बाहेर लोक असतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देव चर्च नाही फार त्या लाल टाकीपर्यंत जाऊ द्या, पण तो आत्मिकतेने जाऊ द्या. परमेश्वर ते करी निश्चित. या ठिकाणी मी पुन्हा एक वार पास्टर राजूवाला डांबरनगरमधून आपला विषय प्रार्थनेचा कंटिन्यू चालू राहील. आपला पूर्णच राहिलेला आहे. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण हा विषय कंटिन्यू करणारच आहोत. तरी देखील लाईव्ह फेसबुकला जुळलेले माझ्या चर्चच्या व्यतिरिक्त अन्य असणारे सर्व धर्मग्रामातले सर्व संस्थाचे कुठल्याही क्षेत्रामधले असो, या प्रत्येकाचं मी जिवंत हंगामाचं मंदिर, पोलीस मुख्यालय, मिशन सत्यवचन या चर्चच्या वतीने मी आभार मानतो आणि परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबवल्यावर पुढच्या संडेला आपण या चर्चमधून ऑनलाईन येऊया. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.